प्राप्त असणार अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबारायांचा हा अभंग. या अभंगामधून मौली ज्ञानोबाराय एका भगवत भक्ताच्या नव्हे एका गवळणीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्यासोबत एक प्रकारचा संवाद साधणारा हा अभंग आहे. आणखी थोडंसं पुढे जाऊन जर चिंतन करायचं झालं, एका भगवत भक्ताच्या आग्रहापोटी भगवान परमात्म्याने दिलेली अनुभूती, त्या आलेल्या अनुभूतीचा अनुवाद मौलिक ज्ञानोबाराय त्या गवळणीच्या मुखातून तो महामान करतात, तिथं प्रकट करतात. असा गोड असा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. भगवंताच्या या दरबारामध्ये चालू असलेला मंदिराच्या जीर्णोत्सवाचा हा उत्सव, मला वाटतं हे 24वे वर्ष आहे, 26वे वर्ष आहे. 2 तप उलटून गेलेले हा उत्सव आहे. वास्तविक अगदी देखणा उत्सव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण प्रत्येक टाळकरी हा अगदी धोतरवर आहे, कंबर बांधून आहे. मौलींच्या तळावरचं कीर्तन नवीन पंढरपुरातलं आमचं वाळवंटातलं फडावरचं कीर्तन असावं, अशा पद्धतीची एक अनुभूती आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे. गोड असं नियोजन या समस्त ग्रामस्थ इथलं भजनी मंडळ असतील, संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ असतील, त्याच पद्धतीने श्री हनुमान तरुण मंडळ असेल, तालीम संघ असेल, या सर्वांच्याच उत्कृष्ट अशा सहकार्याने संपन्न होत असलेला हा उत्सव. आणि त्यातील आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली आणि म्हणून तर निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. वास्तविक उत्सवाला आमंत्रण ज्यांनी दिलं, ज्यांच्या आज्ञेतून इथे येण्याचा योग असे हरिभक्तीपरायण गणेश महाराज निमंत त्यांच्या समवेत काम करणारी सर्व काही मंडळी, त्याच पद्धतीने श्रद्धेय हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय गणेशजी महाराज कारळे यांच्या स्नेहातून आज्ञेतून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली आहे. पूज्य श्री महाराज इथं कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. या भागातील अनेक अधिकारी वर्ग, ज्ञात अज्ञात सर्वच माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. वास्तविक तसं जर पाहिलं, श्रद्धेय ज्यांच्या मुखातून आपण सकल संत चरित्र श्रवण करता अशी श्रद्धेय गणेश महाराज इथं सेवेकरता उपस्थित आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांनी निष्काम सेवेने आपली नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं असे श्रद्धेय हरिभक्तीपरायण निमनांनांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज इथं उपस्थित आहेत. या परिसरामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून युवा कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, श्रद्धेय हरिभक्तीपरायण भाईगुडे महाराज देखील इथं कीर्तनाकरता उपस्थित आहेत. सर्वच मौलिक ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये चालत येणारी सगळी काही मंडळी असतील, त्यामध्ये श्रद्धेय हरिभक्तीपरायण मारुती महाराज असतील, आमचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सेवा पालखी सोहळा या संघटनेच्या वतीने अगदी वारकऱ्यांकरता निष्काम सेवा करणारे श्रद्धेय मारुती महाराज उपस्थित आहेत. अनेक ज्ञात सर्वच या परिसरावर नवे या संपूर्ण संप्रदायावर प्रेम करणारी सर्वच जाणकार मंडळी कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझे श्री गुरु बाबासाहेब अजरेकर महाराज, त्याच पद्धतीने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करून ज्ञानोबाराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. असीन भुनीवरी आपुली माहेरी नगतो श्री हरी गीती गाई नवीन. वास्तविक चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या साधनेने पक्वाज याचा जर आपण विचार केला, समाजाने त्यांना पदवी बहाल केली मृदंग महामेरू म्हणून, अशी श्रद्धेय हरिभक्तीपरायण आम्ही ज्यांना आदरणीय भाऊ असं संबोधतो, आदरणीय भाऊ महाराज काजळे इथं कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. आल्यानंतर थोडीशी भेट घेतली. आमच्या बाबांचा परिचय नवे 1900 मला वाटतं 84 का सालपासून त्यांचा परिचय, परंतु आज प्रथमच माझ्या कीर्तन सेवेकरता ते उपस्थित आहेत. अगदी मोठमोठ्यांच्या पर्यंत त्यांची सेवा, वास्तविक मृदंग सेवा कशी असावी, नव्हे पक्वाला देखील आनंद वाटत असेल की बाबा भाऊंची थाप आपल्यावर पडावी म्हणून, आणि म्हणून असं व्यक्तिमत्व आहे ते उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी वंदन करतो. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांची क्षमा मागतो. वेळेत पोहोचलो, परंतु 5 ते 10 मिनिटं थोडासा विलंब झालेला. 1 तास उरला, 1
तास माझ्याकडे मर्यादित वेळ शिल्लक आहे. जशी वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण विचार थोडा अभंगाचा करतोय. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, चिंतनाला प्रारंभ करतो. म्हणजे ज्ञानोबा या अभंगामधून एका गवळणीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्यासोबत संवाद करतात. हा अभंग चिंतन करत असताना माझ्या अल्पमतीप्रमाणे पहिलाच पूर्वपक्ष निर्माण होतो. ज्ञानोबा महाराज या अभंगामध्ये गवळणीचीच भूमिका घेतात. हे कशावरून? ज्ञानोबा यांचा जर आपण विचार केला, नवे नवे आदी संत महात्म्यांचा जर आपण विचार केला, अनेक अभंगाची उपाययोजना संत महात्म्यांनी केलेली आहे. या अभंगामध्ये मौलिक ज्ञानोबा महाराज गवळणीची भूमिका घेतात. हे कशावरून? याचा जर आपण विचार करू लागलो तर महाराज अभंगामध्ये काही अशी पद आलेली आहेत की त्या पदावरून निर्देश करता येतो की एका गवळणीची भूमिका आहे. अभंगामध्ये पद आलेलं आहे, असे न भूमीवरी अपोले माहेर. माहेर पद आलेलं आहे. मला सांगा, माहेर हे पुरुषाला असतं की स्त्रीला असतं? आपल्या भागात कसं माहेर कोणाला असतं? स्त्रीला असतं महाराज. पुरुषाला असतं त्याला सासूरवाडी म्हणतात. जिथं गेल्यानंतर अधिक आनंद होतो. जाऊ दे, आता त्यात विस्तार करत नाही. आणि मुद्दा इतकाच पटवून सांगायचा की माहेर असतं ते स्त्रीला असतं. अभंगामध्ये पद आलेले, असे न भूमीवरी अपोले माहेरी. माहेर एका पदावरून निर्देश करते एका गवळणीची भूमिका. एक लक्षण. आणि दुसरं लक्षण जर विचारात घेतलं महाराज, तर एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाला हाक मारत असेल तर तो अरे म्हणून हाक मारेल. परंतु तेच एखादी जर माता भगिनी दुसऱ्या माता भगिनीला जर हाक मारत असेल तर ती अग म्हणून हाक मारते. तद्वत अभंगामध्ये पद आलेले गे माये यावरून निर्देश करते तुम्ही एका गवळणीची भूमिका. आणि त्यामध्ये मौलिक ज्ञानोबा गवळणीची भूमिका घेऊन भगवंतासोबत संवाद करतात. हक्काचं भांडण व्यक्त करणारा हा अभंग आहे. महाराज कोणत्या गवळणीची भूमिका ज्ञानोबा घेतात, तिचं काही नाव आहे की नाही असा दुसरा पूर्वपक्ष निर्माण होईल. महाराज संप्रदायामध्ये वाङ्मयामध्ये आपल्याकडे गवळणींची नावं सांगितली गेली नाही. गोकुळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना गवळणी असं संबोधलं जातं आणि गोकुळातले जे पुरुष आहेत त्यांना गोपाळ म्हणतात. आपल्याकडे एखाद्याचं नाव असतं गोपाळ, परंतु वाङ्मयामध्ये भगवान परमात्म्याचे जे सवंगडी गोकुळातले पुरुष आहेत त्यांना गोपाळ म्हटलं गेलेलं आहे. नवीन गवळणींचा जर विचार केला, वाङ्मयामध्ये 3 प्रकारच्या गवळणी सांगितल्या जातात. कर्मकांडीच्या गवळणी 1, उपासनाकांडीच्या गवळणी 2 आणि ज्ञानकांडीच्या गवळणी 3. परंतु प्रस्तुतच्या अभंगामध्ये मौलिक ज्ञानोबा ज्या गवळणीची भूमिका घेतात या 3ही गवळणींच्या पलीकडे असणारी ही 4थी गवळणी आहे. त्यावेळेची एका गवळणीची भूमिका त्यावेळेच्याच एका गवळणीने मांडली असं चिंतन नाही. मौलिक ज्ञानोबांपासून सकल संतांनी गवळणी प्रकरण लिहिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, भक्त शिरोमणी नामदेवराय असतील, आधी संत महात्म्यांनी गवळणी प्रकरण लिहिलं. परंतु गवळणी प्रकरण लिखाणाचा कालावधी केव्हाचा आहे? संत महात्मे लिहितात ते कलियुगामध्ये, परंतु श्रीकृष्ण परमात्मा गवळणी गोपाळ यांचा कालावधी केव्हाचा आहे महाराज? कालावधी आहे द्वापार युगातला. संत महात्मे मांडू लागले कलियुगामध्ये. द्वापार युगात का मांडली गेली नाही भूमिका? पहा, माझा पूर्वपक्ष लक्षात येतो का? श्रीकृष्ण परमात्मा गवळणी गोपाळ यांचा कालावधी आहे द्वापार युगातला आणि संत महात्मे मांडू लागले कलियुगामध्ये. म्हणून द्वापार युगात का मांडली गेली नाही? जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर हरिणी मागे हरिले चित्त भाववृत्त विसरले ही भूमिका आहे केव्हाची? ही द्वापार युगातली भूमिका संत महात्मे मांडू लागले कलियुगात. द्वापार युगात का मांडली गेली नाही? अनुमतीप्रमाणे मला अभ्यास आलेले 2 लक्षणं मांडून माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. पहिलं लक्षण असं महाराज, भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, लीला केलेली आहेत या सर्वांचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यास मुनींनी केलेलं पाहायला मिळतं. आता त्यांनी श्रीमद भागवत कोणी कोणाला सांगितला याचा मोठा विचार आहे. व्यास मुनींचा कालावधी द्वापार युगातला स्वीकारता येईल. व्यास मुनींनी श्रीमद भागवत महापुराणामध्ये या चरित्राचं लीलांचं वर्णन केलेलं आहे. महाराज तसं तर पाहिलं तर 18 पुराण आहे, परंतु महापुराण केवळ आणि केवळ श्रीमद भागवताला म्हटलं जातं. याची कारण भागवतामध्ये
सर्वो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः धन्वन्तरेशानुकथा निरोधानत्यनाश्रयः. 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे. कोणत्या 10 लक्षणा? सर्व विसर्ग स्थान पोषण उते मनवंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय अशा 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे. म्हणून त्याला महापुराण म्हणतात. 5 लक्षणाने परिपूर्ण आहे त्याला पुराण म्हणतात आणि 2-3 लक्षणाने असेल त्याला उपपुराण म्हणतात. श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्री व्यास मुनींनी महाराज सर्व काही लिखाण केलेले आणि त्या चरित्राचं लीलांचं चिंतन करून ज्ञानोबा आदी संत महात्मे गवणी प्रकरण लिहितात असं म्हटलं तरी एक पहिलं लक्षण आपल्याला करता येईल. काही मंडळी म्हणतील महाराज ज्ञानोबारांचा अधिकार पाहिला. ज्ञान यांच्या राजा गुरु महाराज ज्ञान यांचा शिरोमणी. संतांचा जर विचार केला ते चालते ज्ञानाचे बिंब उपगताची ज्ञानी. अनेक प्रमाण आपल्याला विचारात येता येते. संत महात्म्यांकडे महाराज उपजत ज्ञान आहे. ज्ञान त्यांचं स्वरूप आहे. मग संतांना चिंतन कर. व्यासाची खुणा व्यास मुनीने जे काही चरित्र लिखाण केलेले त्याचं चिंतन करून गवळणी प्रकरण ज्ञानोबा आदी संत लिखाण करतात. एक लक्षण. आणि दुसरं लक्षण महाराज प्रत्येक अवतारामध्ये संतांचा विचार केला तर तुम्ही झाला रामराज आम्ही वानराच्या फौज तुमचा अवतार गोकुळी आम्ही गोपाळांचे मेळी तुम्ही उभे विठेवरी आम्ही झालो वारकरी. भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये संत महात्मे कोणकोणत्या रूपाने होते याचं वर्णन. तुम्ही झाला रामराजा संत महात्मे आम्ही वानराच्या फौजा तुमचा अवतार गोकुळी आम्ही गोपाळांचे मेळी आणि तुम्ही उभे विठेवरी आम्ही झालो वारकरी. यामध्ये माझं दुसरं पद महत्वाचं आहे. भगवान परमात्मा गोकुळात अवतीर्ण होता त्यावेळेला संत महात्मे आम्ही गोपाळांचे वेळी. मग यामध्ये महाराज पुन्हा पूर्वपक्ष निर्माण होतो. भगवान परमात्माच्या सन्नतीत गोपाळांच्या रूपाने जर संत महात्मे त्यावेळेला होते तर त्यावेळेला द्वापार युगातच संतांनी का लिखाण केलं? तर महाराज द्वापार युगात भगवंताकडून मिळणारं जे काही भक्तिप्रेम आहे त्याची केवळ अनुभूती घेतलेल्या अनुभूतीचा अनुवाद या कलियुगामध्ये गवळणींच्या माध्यमातून करू लागले. विठ्ठल विठ्ठल. त्यामध्येच मौलिक ज्ञानोबा एका गवळणीची भूमिका घेतात आणि प्रकट करतात ती गवळण प्राण त्यागायला निघाली. वास्तविक महाराज भगवान परमात्मा गोकुळात अवतीर्ण होतात म्हणजे गोकुळातल्या गवळणी गोपाळांचा अधिकार काय स्वीकारावा लागतो? उच्चतम अधिकार स्वीकारावा लागतो. भगवान परमात्मा उगीच कुठेही अवतार धारण करणार नाही. मग तरी देखील महाराज ती प्राण त्यागायचा विचार करते. वास्तविक लौकिक दृष्ट्या जर विचार केला महाराज आपल्याकडे एखादा परमार्थी गृहस्थ असतो. त्याची धारणा काय असते? मला भगवंताची सेवा करण्याकरता भजन करण्याकरता भक्ती करण्याकरता भज सेवायाम धातू त्यामध्ये आपण चिंतन करू शकतो. भगवंताच्या भक्ती करता सेवेकरता महाराज मला हा देह कमी पडतो जन्म अपुरा पडतो म्हणून त्या भगवंताने मला प्रत्येक जन्मामध्ये त्याचा दास बनवला पाहिजे आपल्या वारकऱ्यांची धारणा आहे. हेची भावी माझी
त्याच गवळणीच्या सहवासात राहणारी ही देखील गवळण आहे, तरी देखील ती प्राण त्यागायचा विचार करते. याच्या पाठीमागं कारण मीमांसा काय? ती जीवनाला कंटाळून प्राण त्यागू लागली, ती संसाराला प्रपंचाला कंटाळून प्राण त्यागली, नेमकं तिचं कारण काय? महाराज थोडासा जर आपण सूक्ष्म विचार केला, जन्म स्वीकारून प्राण स्वीकारून जन्माला येणं आपल्या हातामध्ये आहे का? जन्माला येणं आपल्या हातामध्ये आहे का? नाही. बरं, मृत्यू आपल्या हातामध्ये आहे का? मरण ही आपल्या हातामध्ये. पटवून देतो. म्हणजे तीर्थरूप एक गोड उदाहरण अगदी व्यावहारिक देत असतं. पहा, एखाद्या गृहिणी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करत असताना महाराज अचानकपणे सिलेंडर संपला. नवीन सिलेंडर लावते. नवीन सिलेंडर लावल्याबरोबर कॅलेंडरवर नोंद करण्याची एक पद्धत आहे. आमच्याकडे पंढरपुरात आहे, बरं तिकडं आहे का? म्हणजे पटायला सोपं आहे. नवीन सिलेंडर लावला त्यावेळेला तारीख नोंद करता. तो सिलेंडर कधी संपणार आहे याची तारीख नोंद करता येते का? या सिलेंडरचंही असंच आहे. विठ्ठल म्हणजे जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, प्राण त्यागणं आपल्या हातामध्ये का नाही? बोला. प्राण त्यागावा का त्यागू नये हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. शास्त्रामध्ये त्याला काय महापातक सांगितलं? स्वतंत्र विचार. तुम्हामांच्या जन्म हातामध्ये नाही, मृत्यू तुम्हामांच्या हातामध्ये नाही, प्राण त्यागणं आपल्या हातामध्ये का? प्राण त्यागणं आपल्या हातामध्ये. वास्तविक महाराज मरण नको म्हणून अनेक मंडळी नाही ते खटाटोप करतात. आपल्या जवळची संपत्ती आपण दुसऱ्याला तयार होतो का? मला मरण नको आहे. आपली सत्ता असेल, आपली प्रतिष्ठा असेल, आपलं सर्वस्व आपण दुसऱ्याला द्यायला तयार होतो. याला कारण मला मृत्यू नको म्हणून. म्हणजे मृत्यू नको म्हणून, मरण नको म्हणून अनेक खटाटोप करणारी आपली मंडळी. पटण्याकरता अगदीच लौकिक उदाहरण द्यायचं झालं, पहा. विठ्ठल एखादा गृहस्थ आहे आणि तो गृहस्थ काही त्रास होऊ लागतो म्हणून डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला म्हणतात तुम्हाला शुगर डिटेक्ट झाली, म्हणजे त्याला शुगर झाली असं डॉक्टर त्या गृहस्थाला सांगतात. सांगितल्यावर डॉक्टर मंडळी त्या शुगरच्या पेशंटला वॉर्निंग करत असतात. अरे बाबा, तुम्ही आता थोडंसं पथ्य पाळा, तुम्ही गोड खाऊ नका, गोड बोला. वारंवार सांगतो, परत आपण गोड बोलत नाही, नुसतंच गोड खात बसतो. असं वारंवार सूचना देतात आणि एक आवर्जून वॉर्निंग डॉक्टर मंडळी करत असतात. पायाला वगैरे जखम काही करू देऊ, होऊ देऊ नका. कारण डॉक्टरांना माहिती की शुगरच्या मंडळींची पायाची जखम वगैरे लवकरात लवकर बरी होत नाही. त्या गृहस्थाला सांगण्यात येतं, परंतु पथ्य पाळत नाही. एके दिवशी त्याच्या पायाच्या अंगठ्याला काहीतरी जखम होते. थोडासा कालावधी जातो, दुर्लक्ष करतो, अंगठा फारच त्रास देऊ लागतो म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे. डॉक्टर त्याला तपासून पाहतात. डॉक्टर त्याला सांगतात अंगठा पूर्णपणे खराब झालेला आहे, तो आता बाजूला काढावा लागेल. आणि अंगठा जर नाही काढला तर पुन्हा गुडघ्यापासून पाय काढावा लागेल. एक पायावर येते. डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर अंगठा काढला तरी चालेल, पायापर्यंत पोहोचू देऊ नका. डॉक्टर अंगठा बाजूला काढतात. हा पुन्हा घरी परततो. थोडासा कालावधी जातो. पुन्हाही पथ्य न पाळण्या कारणाने गुडघ्यातून पाय त्रास देऊ लागतो म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांना विनंती करतो, पहा तरी डॉक्टर फार त्रास होतोय. डॉक्टरांनी तपासून पाहिलं आणि त्याला सांगतात आता गुडघ्यातून पाय गेलेला आहे, संपूर्णच्या संपूर्ण पाय काढावा लागेल, नाहीतर प्राणावर येते. डॉक्टरांना बोलतो, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या, संपूर्ण पाय काढला तरी चालेल, पायापर्यंत किंवा प्राणापर्यंत पोहोचू देऊ नका. त्याला ढकलण्यात येतं, खाली पडतो, काही एक लागत नाही महाराज. सगळी द्वैती मंडळी त्याला उचलून घेतात, गुणगौरव करू लागतात. मात्र महाराज एक गवताची काडी त्या साधकाच्या डोळ्याला लागलेली असते आणि डोळ्यातून एक विशिष्ट प्रकारे रक्त येत असते हे त्याच्या लक्षात येतं. आणि अंतःकरणामध्ये चिकित्सा सुरू होते की शास्त्राने वाचवायचं असेल तर माझं सर्वोपरी रक्षण करायला हवं होतं, एवढी गवताची काडी तरी मला का लागत. आणि म्हणून त्याला राहवत नाही म्हणून घडलेला सगळा काही वृत्तांत ज्यांच्याकडे अद्वैताचं शिक्षण घेतलं अशा गुरु महात्म्यांजवळ जाऊन तो सांगतो. गुरु महात्मे त्याला विचारणा करतात आणि त्यावेळेला त्यांनी सगळी काही वृत्तांत सांगितल्यानंतर तो विचारतो आत्मविश्वासाने, गुरु महात्मे यामध्ये माझी काय चूक आहे, शास्त्राने वाचवायचं असेल तर माझं सर्वोपरी रक्षण करायला हवं होतं, गवताची काडी तरी का लागावी. गुरु महात्मे म्हणतात यामध्ये तुझंच चुकलं. काय चूक झाली माझी. गुरु महात्मे म्हणतात तू प्रार्थना काय केली, माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील. तुला माहित नाही का तुझे शास्त्र सत्य आहेत ते. तर हे पद वापरलं म्हणून अविश्वास निर्माण झाला, म्हणून ही स्थिती तुला भोगावी लागली. विठ्ठल
का, दर्शन देतीलच हा दृढ विश्वास होता. म्हणून प्रभू रामचंद्रांना यावं लागलं. नवे नवे महाराज या भगवत भक्तांची धारणा एवढी मोठी असते की तो परमात्मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी माझा प्राण त्यागणार नाही, परंतु त्या परमात्म्याने माझ्याकडे आलं पाहिजे. ही धारणा आहे नवे नवे ते ध्येय महाराज. यामध्ये पूर्वपक्ष निर्माण होईल महाराज. गोकुळामध्ये राहून त्या गवळणीला श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होत नव्हतं का? वास्तविक याचा जर आपण विचार केला, भगवान परमात्मा ती गवळणी एवढा आग्रह भगवंताने माझ्याकडे यावं हा करते, याच्या पाठीमागची कारणमीमांसा भगवान परमात्मा गोकुळामध्ये कशा करता आले ज्ञानोबा प्रकट करतात. भक्तीची जाडे गोकुळासी आला, परंपरेमध्ये जन्मलो. श्री गुरु आजरेकर परंपरेत ज्ञानोबांच्या अभंगाचा एक विशेष चालन त्याचा पाठ आहे. याला जोडाई परंतु ती फारच कठीण झाली असते, वेळही माझ्याकडे मर्यादित आहे, गायली नाही. भक्तीची या चाडे गोकुळासी आले हे पद माझ्यासाठी महत्वाचं आहे. तो परमात्मा गोकुळात कशा करत आला? भक्तीची या चाडे. अहो तो जर भक्ती प्रेमा करता गोकुळात आला तर आणखी आमच्याकडे का येत नाही? भक्ती प्रेम वृद्धी का करत नाही आमच्या अंतःकरणाची? म्हणून अंतःकरणातील म्हणून त्या गवळणीची धारणा प्रांत्यागनाची. वास्तविक महाराज त्या परमात्म्याला यावं ही धारणा आहे. बरं बघ, याच्याकरता आणखी चरित्र भाग जर आपण पाहिला, ध्रुवबाळाचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. बाल्य अवस्थेमध्ये ध्रुवबाळाची धारणा काय? भगवंताने माझ्या समोर आलं पाहिजे, मला दर्शन देण्याकरता ध्रुवबाळाने डोळे मिटावे, भगवंताने समोर जावं, ध्रुवबाळाने डोळे उघडावे, भगवंताला सांगावं हा देव माझा नाही. ध्रुवबाळाने पुन्हा डोळे मिटावे, भगवंताने दुसरं रूप धारण करावं, ध्रुवबाळाच्या समोर जावं, भगवंताला ध्रुवबाळाने पाहावं, पुन्हा सांगावं हा देव माझा नाही. म्हणजे भगवत भक्ताची धारणा परमात्म्याने माझ्याकडे यावं एवढी मर्यादित नाही महाराज. माझा जो भाव आहे त्याच रूपात माझ्याकडे आलं पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे पांडुरंग. आता दृष्टी पुढे ऐसा तू राहे असं म्हणतात, असं महाराजांना म्हणता आलं असतं. ऐसाची तू राहे चकार वापरतात. श्रीपाणींच्या व्याकरण सूत्रानुसार महाराज या चकाराने आणण्याची व्यावृत्ती असते. विठ्ठल असाच माझ्या समोर आला पाहिजे. बरं महाराज, ही ध्रुवबाळाची धारणा आहे का हिरण्यकश्यपूची देखील आहे? मला सांगा, हिरण्यकश्यप भगवंताकडे गेले का भगवान परमात्मा हिरण्यकश्यपूकडे आले?
हिरण्यकशिपू भगवंताकडे गेली नाही. हा देह कसा हे त्यांना ज्ञात आहे. अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्मादित्यस्व भारत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. यामध्ये स्वभावता नाश, आश्रय नाश, परतनाश विस्तार करत नाही. हा देह नाशवान आहे आणि याचा जर नाश त्या परमात्म्याकडून असेल तर त्या परमात्म्याने माझ्याकडे कोणत्याही रूपात आलेलं चालणार नाही. म्हणून हिरण्यकशिपूने आधीच सांगितलं होतं स्त्रीच्या रूपात यायचं नाही, पुरुषाच्या रूपात यायचं नाही, पशुच्या रूपात यायचं नाही, पक्षाच्या रूपात यायचं नाही. म्हणून भगवंताला नृसिंह रूप धारण करावं लागलं. याला कारण भगवत भक्ताची धारणा आहे. माझा जो भाव आहे त्याच रूपात भगवंताने आलं पाहिजे. यावर काही मंडळी म्हणतील महाराज भगवंताच्या दर्शना करता भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्या गवळणीच्या अंतःकरणामध्ये एवढी जर लालसा असेल तर त्या गवळणीने परमात्म्याकडे जावं ना. परमात्म्यानेच माझ्याकडे यावं हा आग्रह कशा करता पटवून देतो याकडे. पहा आपल्याकडे एखाद्याचा विवाह ठरतो. आता सीझन चालूच आहे म्हणून पटेल. एखाद्याचा विवाह ठरला. पूर्वीची पद्धत चांगली होती. आमंत्रण देण्याकरता फक्त तांदूळ वाटण्याची पद्धत होती. आता फार सुधारित पद्धती आहे, त्यात विस्तार करत नाही. अगदी सर्वांच्या परिचयाची म्हणजे आपण आमंत्रण देण्याकरता पत्रिका वाटप करतो. आता जी क्लोज रिलेटिव्ह म्हणजे जवळचे जे नातेवाईक असतात त्यांना आपण मूळ पत्रिका लिहितो. इकडे आहे का पद्धत? आहे ना. जवळचे जे नातेवाईक त्यांना मूळ पत्रिका देतो. आता धरून चला आपण विवाहाच्या आमंत्रणाकरता घराच्या बाहेर पडलेलो आहे आणि एखाद्या गृहस्थाबद्दल फक्त बोलणं चालू आहे आणि एखादा आपला जो जवळचा नातेवाईक म्हणजे मूळ पत्रिकेचा एखादा गृहस्थ रस्त्यात भेटला. आपण रस्त्यात पत्रिका दिली. लग्नाला येतो का होतो? बरं त्याचं सोडा, तुम्ही काय करता ते सांगा. लग्नाला जातो का आपण? महाराज नाही जात. आपली धारणा काय असते? महाराज असं रस्त्यामध्ये पत्रिका दिल्यावर आम्ही लग्नाला येत असतो का? किंवा आत्ताच्या परवा तर महाराज व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवल्यावर आम्ही लग्नाला येतो का? आम्हाला यथोचित घरी येऊन जर तुम्ही मान सन्मान दिला आणि आवर्जून जर घरी येऊन मान सन्मान देऊन जर आम्हाला आमंत्रण केलं तर आम्ही लग्नाला येऊ. म्हणजे जसे आपल्याकडे हक्काने भांडणारे नातेवाईक असतात की आम्हाला घरी येऊन आमंत्रण दिलं तर आम्ही तुमच्याकडे येऊ, तद्वत भगवंताला देखील हक्काने भांडणारे भगवत भक्त असतात. तू आमच्याकडे आला तर आम्ही तुझ्याकडे येऊ. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरं लक्षण जर विचारात घेतलं महाराज याकरता आपण विचारात घेतलं होतं की त्या भगवंताचे अनेक जन्म आहेत. याच्याकरता महाराज त्या गवळणींचा विचार करावा लागतो. त्या गवळणी पूर्व अवतारामध्ये महाराज वेदामधील ऋचा बनल्या होत्या. त्या वेद गर्भेच्या श्रुती मोठा विचार आहे. वेदामध्ये ऋचा बनलेल्या होत्या. शब्दाच्या माध्यमातून त्या भगवंताला जाणता यावं म्हणून. तरी देखील भगवंतापर्यंत त्या पोहोचू शकल्या नाहीत. म्हणून वेदातील ऋचांनी घेतलेल्या पुढचा अवतार म्हणजे या गोकुळात त्या गवळणी आहेत. आणि आता गोकुळात येऊन देखील सुद्धा जर तो आमच्याकडे येत नसेल तर मी जगून काय करू म्हणून प्राण त्यागाला निघालेली गवळणी. ती जीवनाला कंटाळून, संसाराला, प्रपंचाला, सासूला कंटाळून प्राण त्यागाला निघालेली गवळण नाही महाराज. तो परमात्मा माझ्याकडे येत नाही आणि माझ्या अंतःकरणातील भक्तीकडे वृद्धिंगत करत नाही. मग मी जगून काय करू म्हणून प्राण त्यागाला निघालेली गवळण. परंतु आता ती खरंच प्राण त्यागेल, तिचा अंत पाहायला नको म्हणून परमात्मा तिच्या वाटेवर येतात. ज्या पद्धतीने तुकोबारांना अनुग्रह कुठं दिला. सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर. तद्वत त्या तिच्या वाटेवरती आल्यानंतर त्या परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतरची आलेली अनुभूती माऊली ज्ञानोबराच्या गवळणीच्या मुखातून प्रकट करतात. देखील तुमचे चरण, देखिले तुमचे चरण
तिजिन प्राण आपुलागे माय असेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीती गायन गे माय. मोदी ज्ञानोबराय देखील या पदातून भगवंताला पाहिलं. मग इथं महाराज दृष्टादृश्य आणि दर्शन त्रिपुटीचा विचार करता येईल, वेळेवर विस्तार करत नाही. भगवंताला पाहिलं म्हणतात. मग पाहिलेला जो अनुभव आहे तो काही आलेली जी काही अनुभूती तिचा अनुवाद मौलिक ज्ञानोबराय त्या डोळीच्या भूमिकेमध्ये नेमकं करतात कोणाशी? जगतासोबत संवाद आहे, आपल्या एखाद्या सखीसोबत संवाद आहे का? साक्षात परमात्म्यासोबत संवाद मौलिक ज्ञानोबराय प्रकट करतात. नवे नवे पाहिलं मग पाहण्याकरता महाराज डोळे लागतात, पाहण्याकरता दृष्टी लागते, पाहण्याकरता ज्ञान लागतं, पाहण्याकरता विवेक लागतो का? पाहण्याकरता भाव लागतो. भगवंताला पाहायचं असेल तर चर्मचक्षुने पाहावं, विवेकचक्षुने पाहावं, ज्ञानचक्षुने पाहावं, दिव्यचक्षुने पाहावं की भावचक्षुने पाहावं. ही गवळण आहे तरी कोणत्या चक्षुची? दिव्य चक्षुचा विचार केला तर महाराज अर्जुनाचं चिंतन सर्वांना ज्ञात आहे की विश्वरूप दर्शन पाहण्याकरता अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती. मात्र ते दिव्य दृष्टी देऊन देखील सुद्धा अर्जुनाला परमात्म्याला पाहण्याकरता जावं लागलं. परंतु ज्या भगवत भक्ताकडे भावचक्षु आहेत, परमात्मा त्या भक्ताकडे येऊन दर्शन देतो. हे भावचक्षुचं वेगळेपणे त्याचं आणखी चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा तिजिन प्राण आपुलागे माय असेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीते गायन गे माय. विठ्ठल विठ्ठल अभंगातून ज्ञानोबरायांच्या या अभंगामधून एका डोळणीची भूमिका याचा आपण विचार करत आलो. देखील या पदाचं आपण चिंतन करतो की भगवंताला पाहिलं. मग पाहण्याकरता तुम्हामांकडे कोणतं इंद्रिय येऊ? तुमच्याकडे कोणत्या इंद्रियाने पाहता? डोळ्याने पाहता. आता डोळ्याने जर भगवंताला पाहिलं तर मन कसं काही निवांत होतं महाराज? बघा, पहिला पूर्वपक्ष लक्षात येतो. वेदांतामध्ये पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय त्याच्या देवता सांगितल्या गेलेल्या. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम ग्रहणमेव च. भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेंद्रियांचा विचार सांगते. त्यामध्ये प्रत्येकाचा विचार करता येईल. श्रोत्र म्हणजे कानाचा विषय हा शब्द आहे, डोळ्याचा विषय हा रूप आहे, त्वचेचा विषय हा स्पर्श आहे, जिभेचा विषय रस आहे आणि त्वचेचा विषय हा स्पर्श म्हणजे नाकाचा विषय गंध आहे. असे पंच ज्ञानेंद्रियाची पंच विषय त्याच्या देवता सांगितलेली आहे. त्यामध्ये डोळ्याचा विषय काय? रूप आहे. आकारवान पदार्थ या डोळ्याला पाहता येतात महाराज. परंतु तो परमात्मा कसा याचं वर्णन करताना महाराज म्हणतात अव्यक्त निराकार नाही जा अकार. महाराज आकारवान पदार्थ या डोळ्याला पाहता येतात. आणि जर परमात्मा आकार रहित असेल तर ज्ञानोबरायांनी नेमकं पाहिलं कोणाला? विठ्ठल विठ्ठल. या पूर्वपक्षाचा विचार करू. दुसरा पूर्वपक्ष महाराज पाहताना डोळे ही इंद्रिय, परंतु ज्ञानोबराय म्हणतात निवांत राहिले मन. पाहिलं डोळ्याने तर डोळाच महाराज निवांत व्हायला पाहिजे. तुकोबाराय कसं म्हणतात? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता मन सुखावरे. पाहता लोचन सुखावले. लोचन सुखावले कारण लोचनाने रूप पाहिलं.
तस देखिले तुमचे चरण निवांत राहिले लोचन. अभंग कसा हवाय महाराज? आक्षेप नाही बरं, जिज्ञासेने विचार म्हणतो महाराज. इथं दृष्टींचा विचार करावा लागतो. तसा तर डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे. राहो आता ही चिदान डोळा मन लंपट. लंपट याचा इथला अर्थ आहे विक्षिप्त. डोळा किती चंचल आहे. चालू कीर्तनात एखादा मुलगा जर गोंधळ करत असेल तर कीर्तनकाराचं लक्ष कुणाकडे जातं आपलं? एवढा डोळा चंचल आहे. मन किती चंचल आहे याचा विचार सांगत असताना अर्जुनाने कबुली दिली. चंचलम हि मन कृष्णा प्रमाथे बलभद्रुडं तस्यहं निग्रहं वंदे वायुरेव सुदुष्करं. वायूपेक्षाही चंचल आहे. नवीन नवीन आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार म्हणतात मनो मधुकर मेघो मानिनी मदन मरुतो मा मद मर्कटो मत्सो मकरादश चंचला. 10 गोष्टी त्यामध्ये देखील सर्वाधिक चंचल मन आहे. नवीन नवीन आणखीन या ठिकाणी सुभाषितकार म्हणतात मर्कटस्य सुरापानम. किंवा हाच भवनाथ महाराज देखील भागवतामध्ये बोलतात मर्कट रूपे चंचल मन त्यासी असत संगमध्ये रापाल काम वृश्चिके दंशिले जाण मग वर्तन या तद्वा. दृष्टांत दिलेला आहे. मर्कट माहिती का इकडं? मर्कट म्हणजे माकड. माहिती नसेल तर केवळ आरसा पाहायचा. माकड पहा पूर्वीचा चंचल आहे महाराज. त्यामध्ये त्याला एखाद्याने मदिरा पाजावी. मदिरा समजते ना? मद्यपेय. एवढाच शब्द या गादीवर घ्यावा बरं, दुसरा शब्द त्याला घेऊन येईल. माकड पूर्वीचा चंचल आहे, त्यामध्ये त्याला एखाद्याने मद्यपेय पाजलं तो किती चंचल होईल. त्यामध्ये महाराज कामवृश्चिके दंशिले जाण. एखादा माकड पूर्वीचा चंचल, त्यामध्ये त्याला एखाद्याने मदिरा पाजली, त्यामध्ये त्याला एका बिनसमाने दंश करावा. किती चंचल होईल. त्याहीपेक्षा मन चंचल आहे. विठ्ठल विठ्ठल. चंचल आहे. असं चंचल असलेलं मन ते डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे. परंतु अभंगामध्ये जे माऊली ज्ञानोबा आहे मन निवांत राहिले असं म्हणतात. मग मन निवांत होण्याकरता मनाने सौंदर्य कोणाचं पाहिलं? इथं दृष्टींचा विचार करावा लागतो. ज्ञान दृष्टी, विवेक शिक्षेच्या पुढे जाऊन महाराज कार्यदृष्टी, कारण दृष्टी, अधिष्ठान दृष्टी. कार्याकडे पाहणं, रूप पाहता लोचनी कार्यदृष्टी. तोच अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. कारण दृष्टी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. वेळ नसल्या कारणाने दृष्टांत देऊन आता पटवून देऊ नाही शकत. अभिन्न आणि अधिष्ठान दृष्टी म्हणजे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवर नाही रूप वर्ण गुण जेते तो हरे श्रीहरी. किंवा या पदामध्ये देखील पाहता येईल तो हा आणि श्रीहरी 3 पद आहेत. श्रीहरीकडे पाहण्याची दृष्टी महाराज कार्यदृष्टी, हाकडे पाहण्याची दृष्टी कारण दृष्टी आणि तू कडे पाहण्याची दृष्टी अधिष्ठान दृष्टी. विठ्ठल विठ्ठल. तरी मन निवांत. नवे नवे ज्ञानदृष्टीने जर विचार केला तर महाराज एकत्वाची परिचिती येते. अजत्वात काय सांगतात? एकमेवाद्वितीयं नेहनानास्ति किंचन. मग ह्या गवळण आहे तरी कोणत्या चक्षुची महाराज? तर ही भावचक्षुची. तिच्याकडे असले ते भावचक्षुचं समर्पण आहे. परंतु हे द्वैतातलं नसून अद्वैतातलं आहे. मी भक्त तो देव ऐसे कली कल्पित भेद वास्तव भेद या भूमिकेतून भगवंताकडे पाहते, समर्पणात्मक भूमिकेतून पाहते. मग महाराज ती स्वरूपाला पाहते, अवयवांना पाहते का उपाधीला पाहते? तर संपूर्ण सुगुण सौंदर्याला पाहते. यालाच तर भक्ती म्हणतात. तो कोणाला काय वेगळं म्हणतात? सुंदर ते धन उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. किंवा अभंगामध्ये चरण पद असल्या कारणाने चरणाचं जर सौंदर्य पाहिलं, आमच्याकडे फडावरती द्वादशीला एक आरती असते. चरण कमल ज्याचे अति सुकुमार ध्वजवज अंकुश ब्रीदाचा तोडर ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळ. पहिलं पद आहे चरण कमल ज्याचे अति सुकुमार. हे वर्णन करणं म्हणजे तरी भक्ती. किंवा काकड्याचं वर्णन जर केलं तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाशे कमलनयन हास्य वदन हास्य. त्यामध्ये महाभारतात एक नल दमयंतीचं फार गोड चरित्र आहे. गुरुदेवांच्या मुखातून ऐकलेलं आहे. पहा नल दमयंती, यामध्ये ती दमयंती एवढी रूपवान सांगितली गेली की तिचं रूप पाहून महाराज देवादिक मंडळींना भूल पडत होती. तिच्या रूपाने महाराज त्रिभुवनाला वेळ लावणार असं तिचं रूप. मग रूप देण्याकरता भगवंताने काय केलं? काही नाही, एका चंद्रातील एक चिमुडभर माती तिला रूप देण्याकरता वापरली. महाराज एका चंद्रातील एक चिमुडभर माती तिला रूप देण्याकरता वापरली तर ती एवढी सुंदर झाली. अशा कोट्यावधी चंद्राचा प्रकाश ज्याच्या मस्तकावरती विराजमान आहे तो परमात्मा किती सुंदर असेल. विठ्ठल विठ्ठल.
लक्ष्मी माता देखील चंचल सांगितली गेली आहे. सर्व लोकांमध्ये विवाह करता फिरू लागतात तशा त्या वैकुंठ लोकांमध्ये गेलेले आहेत. भगवान परमात्मा शयनगृहामध्ये निवांतपणे विश्रांती घेत आहेत आणि शयनगृहामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता गेलेले लक्ष्मी माता भगवंताच्या केवळ चरणच पाहतात आणि चरणाच्या सौंदर्य एवढ्या मोहित होतात की त्या चरण सेवाच करत असतात. म्हणून पाय लक्ष्मीच्या म्हणून किंवा तिसी यावे काकुलती चरण किंवा आपल्याकडे श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम यामध्ये पादसेवन भक्ती करता आपण लक्ष्मी मातेचं चिंतन करतो. नवे नवे महाराज जर लक्ष्मी माता चंचल असलेली स्थिर होते तर मन धावाधाव करेल का? आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया वेळ नसल्या कारणाने गात नाही बरं का. मन धावाधाव करणार नाही महाराज. परंतु महाराज मन स्थिर होतं. लक्ष्मी माता चंचल होते. मन स्थिर होतं. मन स्थिर होणं भगवंताच्या चरण पाहिल्यानंतर एवढंच प्रयोजन आहे का मनाची स्थिरता. रामायणातला प्रसंग सांगून मूळ विस्ताराकडे येतो. रावणामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये युद्ध चालू आहे. रावणाचे एक एक बलशाली योद्धे मारले जाऊ लागतात. रावण आपल्या कुंभकर्णाला उठवतो. आता कुंभकर्णाची झोप सर्वांना ज्ञात आहे. 6 महिने खानन 6 महिने त्यांची वंशज आज तागायत आपल्याला पाहायला मिळतात. कुंभकर्णाला उठवल्यानंतर कुंभकर्ण विचारतो दादा मला कशा करता उठवलं. त्यावेळेला रावण बोलू लागतो रामामध्ये आपल्यात युद्ध चालू आहे कशा करता. सीतेला मी घेऊन आलेलो आहे मला प्राप्त करण्याच्या उद्देशाने. परंतु आणखी ती मला काही प्राप्त झालेली नाही आणि तिला माघारी मिळवायच्या उद्देशाने प्रभू रामचंद्रांना आपल्यात युद्ध चालू आहे. त्यावेळेला कुंभकर्ण रावणाला म्हणतो की दादा तू एक प्रकारचा मायावी आहे आणि मायावी असल्या कारणाने तुला कोणतंही रूप धारण करता येतं आणि तुला जर कोणतंही रूप धारण करता येतं तर सीतेला प्राप्त करायचं असेल तर सीतेजवळ रामरूप धारण करून जा सहजच तुला ती प्राप्त होईल. रावणाने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. रावण म्हणतो कुंभकर्ण मी आतापर्यंत हा प्रयोग केला नसेल कशावरून. सीतेला प्राप्त करावा या उद्देशाने मी ज्यावेळेला रामरूप धारण केलं रामरूप धारण करताच माझ्यातला काम निघून गेला. जर रामरूप धारण केल्यावर काम निवृत्ती तर चरण पाहिल्यावर होणार नाही का. विठ्ठल निवांत राहिले मन. मग मन निवांत होण्याकरता मनाने सौंदर्य कोणाचं पाहिलं तर डोळे हे आकारमानाचं सौंदर्य पाहतात. बुद्धी विवेकाचं सौंदर्य पाहते आणि मन गुणाचं सौंदर्य पाहते. आता वास्तविक घरात बुद्धीत सौंदर्य आहे का मोठा विकल्प आहे. मन गुणाचं सौंदर्य पाहतं. मग गुणात तरी सौंदर्य आहे का महाराज. कारण ज्ञानोबाच्या हरिपडाच्या 3ऱ्या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये म्हणतात सगुण निर्गुण गुणाचे अगुण. तो परमात्मा अगुण आहे. मग महाराज तो परमात्मा जर अगुण असेल तर गुणाचं म्हणतं तर त्याचं नाही त्याचं म्हणतं तर त्या गुणाचं नाही. मग विचार जर केला तर कोणत्या गुणातलं सौंदर्य पाहिलं तर महाराज या 3ही गुणांच्या पलीकडे असणारा हा 4था गुण आहे. चेंडू चौगुणा खेळते बळवंती. कारण महाराज 3 गुणांची उत्पत्ती कोणापासून आहे. अनादि शुद्ध ब्रह्मावरून अनादि कल्पित प्रकृतीचा अनादि कल्पित तादात्म्य संबंध आणि यातून 3 गुणांची उत्पत्ती आहे. आणि म्हणून भक्ती रसाचा 4थ्या गुणातला खेळ खेळणारा तो परमात्मा आहे. नवे नवे काल्यामध्ये आपण नेहमी पाहतो दही खाण्याकरता दही दूध तुपलोणी खाण्याकरता भगवान परमात्मा म्हणतात होतो तिघाचे मी बरी. तिघाचे बरी म्हणजे या 3 गुणांच्या वर 4थ्या गुणामध्ये भक्ती रसाचा खेळ खेळणारा तो एकमेव परमात्मा. त्या परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. मन हे निवांत झालेलं आहे. पण महाराज मन निवांत होण्याकरता मोठा आपण याचा विचार करून आलो. परंतु याकरता महाराज त्या गवळणीची धारणा एवढीच होती की परमात्म्याने माझ्याकडे आलं पाहिजे ही धारणा आहे. याकरता श्रीमद भागवत महापुराणामध्ये मोठा विचार आहे. विस्तार काही मांडत नाही परंतु भगवत भक्ताच्या तुम्हामांच्या अंतःकरणातील प्रेम पाहूनच तो भगवान परमात्मा इथे येतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनं हृदयेलो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा. किंवा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्यावेळी अंतिमचा एक पूर्वपक्ष करतो आणि सेवेला पूर्ण ज्ञान देतो. महाराज एके दिवशी राजा प्रधानजींना प्रश्न करतो मी माझ्या जसं मंत्रिमंडळाकडून कारभार करतो तसं भगवान परमात्म्याच्या अवताराची कारण मीमांसा काय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. किंवा धर्मरक्षावया अवतार घेसी आहे तुका म्हणे धर्मरक्षावया आहे तुका म्हणे धर्म संस्थापने म्हणजे धर्माच्या रक्षणाकरता जर परमात्मा अवतार धारण करत असतील मग मी माझ्या जसं मंत्रिमंडळाकडून कारभार करतो तर धर्माच्या रक्षणाकरता भगवंताने देखील त्याच्या मंत्रिमंडळाचा उपयोग करावा असा राजा प्रधानजींना प्रश्न करतो. प्रधानजी म्हणतात मला थोडा अवधी द्या मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. अवधी घेतात.
ते मधल्या कालावधीमध्ये प्रधानजी राजकुमाराचा एक कागदाचा पुतळा तयार करून घेतात। आता पुतळा तयार झाल्याबरोबर राजाला सांगतात आज आपल्याला जलविहार करण्याकरता जायचंय, आपल्या सोबत उत्कृष्ट दोघे पोहणारे घेणार आहोत, राजकुमार देखील आपल्या सोबत येणार आहेत असं राजाला सांगतात। परंतु राजकुमार सोबत न घेता राजकुमाराचा कागदाचा पुतळा घेतलेला असतो। त्याच पद्धतीने महाराज नावेमध्ये सगळी मंडळी बसतात, नाव हाकत हाकत मध्यावरती जाते। प्रधानजी राजकुमाराचा पुतळा पाण्यात टाकतात आणि आरडाओरडा सुरू करतात, राजकुमार पडले, राजकुमार पडले। हे शब्द कानावर पडता क्षणी राजा पाण्यात उडी घेतो। राजाला काही पाण्यात पोहायला येत नसतं, उत्कृष्ट पोहणारे असतात ते पाण्यामध्ये उडी घेतात, राजाला बाहेर काढतात, नाव काठावर येते, राजाला शुद्ध येते, स्थिर होऊन इकडे इकडे पाहू लागतो राजा। त्यावेळेला घडलेला प्रकार लक्षात येतो आणि प्रधानजीला बोलू लागतात तुम्ही अशा खोटा प्रकार कशा करता केला? आणि म्हणून प्रधानजी म्हणतात मला अभय द्या, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं। राजा बोलू लागतो बोला। प्रधानजी बोलू लागतात राजसाहेब ज्या वेळेला राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी तुम्ही पाण्यात कशा करता उडी घेतली? आपल्यासोबत उत्कृष्ट दोघे पोहणारे हे तुम्हाला ज्ञात आहे, नवे नवे तुम्हाला स्वतःला पाण्यामध्ये पोहता येत नाही हे देखील तुम्हाला ज्ञात आहे, तरी देखील तुम्ही पाण्यात कशा करता उडी घेतली? राजसाहेब म्हणू लागतात राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी मी पाण्यात कधी उडी घेतली मला समजलं नाही। तद्वत प्रधानजी म्हणतात भगवत भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम पाहून तो परमात्मा कधी अवतीर्ण होतो हे त्याला देखील समजत नाही। आणि म्हणून त्या भक्ती रसा करता तो परमात्मा त्या गवळणीच्या समोर आल्यानंतर भगवान परमात्म्याला ते प्रेम खेचून आणलं जातं आणि म्हणून तो परमात्मा समोर आल्यानंतर आलेली अनुभूतीची गवळण बोलू लागते देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया तेजिन प्राण अपुला गे माय। मी आता माझा प्राण का बरं त्यागू कारण माझी ध्येय पूर्ती झाली, मग आता मी काय करेल? असे न धनी मरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गैन गे माय। मी आता अधिष्ठान रूपी माहेरामध्ये त्या हरीला आता गीतामध्ये गाणार आहे, कारण तो सोडून माझं दुसरं काही राहिलंच नाही। सकळ ही गोत माझे पंढरीसी जाण बापर कुमादेवी वरो विठ्ठलाची आण। सगळं काही गणगोत तो यामध्ये दोन विकल्प करता येतात। आपण भक्त पुंडलिकायांजवळ गेल्यावर अभंग गातो भला भला पुंडलिका, यातलं तिसरं चरण जर आपण पाहिलं अवघाडीला परिवार गोपी गोपाळांचा भार, म्हणजे त्या गवळणीचं सगळं काही गणगोत म्हणजे बहीण म्हणजे चंद्रभागा आहे, भाऊ म्हणजे भक्त पुंडलिक आहे, असं सगळं काही गणगोत पंढरी एक लक्षण। आणि दुसरं लक्षण कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चलता कृष्ण माझं, अशा पद्धतीने सगळं काही गणगोतच आहे। अंतिम पूर्व पक्ष महाराज पंढरीशी जाणं असं म्हणतात, म्हणजे ही गवळण द्वापार युगातली का कलियुगातली? परंतु एक ज्येष्ठ कीर्तनकारांच्या मुखातलं ऐकलं होतं सगळंच एका कीर्तनात सांगायचं नसतं। माझी वेळ संपलेली त्यामुळे विस्तार करत नाही। अभंगाचं सार इतकंच आहे महाराज, पंढरपूरच्या परमात्मा पांडुरंगाची श्रीकृष्ण परमात्म्याची नवे नवे भगवंताची आपण भक्ती जर करू लागलो, आपल्याला आवडते म्हणून त्याची भक्ती न करता माझ्या परमात्म्याला मी केलेली भक्ती आवडते म्हणून जर त्याची भक्ती केली, परमात्मा तुम्हाला आमच्या घरी म्हणजे अंतःकरणामध्ये विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही। ये ओणी गोपाळ राहे ते याप्रमाणे महाराज आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण करावा की मी केलेली भक्ती माझ्या परमात्म्याला आवडते म्हणून मी मला भक्ती करायची, परमात्म्याला आवडते माझ्या ज्ञानोबा तुकोबारांना आवडतं म्हणून मला वारी करायची। ही जर धारणा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर ती आवडला ती धारणा महाराज भगवंताला अत्यंत प्रिय ठरते आणि ही धारणा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करून त्याची वृद्धी करावी हे अभंगाचं सार आहे। झालेली सेवा तुम्हाला सर्व श्रोतृवंदांच्या चरणी ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या चरणी समर्पित करत असताना सुंदर संयोजन समस्त ग्रामस्थ इथलं उत्तम नगर सर्व काही परिवार असेल गावठाण असेल सर्व संपूर्ण पंचक्रोशीतून आले माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी टाळकरी वृंद या परिसरातून इथं उपस्थित आहे सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। ज्यांच्या आज्ञेतून इथे येण्याचा योग आला अशी श्रद्धे हरिभक्तीपारायण गुरुवर्य गणेश महाराज असतील, श्रद्धे हरिभक्तीपारायण इकडे गणेश महाराज निमन असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कीर्तनाचा आनंद मला द्विगुणित मिळाला। अशा पद्धतीने या भागामध्ये ज्यांनी भजनाची परंपरा अखंडरित्या चालवली नव्हे आजतागायत ती परंपरा आपण पाहतोय अशी आदरणीय हरिभक्तीपारायण शांताराम महाराज निमन यांचे चिरंजीव श्रद्धेय प्रसाद महाराज इथं उपस्थित आहेत। श्रद्धेय संजय महाराज धायगुडे देखील इथं कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत। आदरणीय ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये ज्यांनी संघटनेच्या द्वारे काम करतात मारुती महाराज इथं उपस्थित आहेत। पाशांची ही सर्व काही तरुण मंडळी इथं कीर्तना सेवेकरता उपस्थित आहेत। इकडचे असणारी सर्वच ही गुणीजन गायक वादक असतील सर्वांच्याच यथोचित चरणी नतमस्तक होतो। त्याच पद्धतीने सेवेकरता आवर्जून भाऊ महाराज
काजळी इथं सेवी करता श्रीराम भाऊ महाराज काळजे इथं सेवी करता उपस्थित त्यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी एखादा जर अपशब्द केला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करुणे संते नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडी बडी दोषेश तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानोबा माऊली
विठोबा